तर गेल्या 10 दिवसामध्ये आपण जी चर्चा केली होती श्रीराम कथेची, त्यामध्ये आपण अनेक वेळा हनुमानजींच्या अनेक कथांची चर्चा केली होती. आपण 9व सत्र पूर्ण हनुमानजींचं जे लंकेच्या दिशेने उड्डाणे आणि त्या लंकेच्या यात्रेमध्ये हनुमानजींना काय काय अडथळे आले आणि त्यांनी कशा प्रकारे त्यावर मात केली आणि त्यांची पूर्ण लंका यात्रा ह्याची आपण चर्चा 9व्या सत्रामध्ये विशेष करून केली होती. तर आज आपण हनुमानजींच्या जीवनातील काही कथा, त्यांच्या जन्माची चर्चा आपण एका सत्रामध्ये केली होती थोडक्यात. पण आज आपण हनुमानजींच्या जन्मापासून त्यांच्या काही लीलांचं वर्णन, काही वैदिक शास्त्रांमधील पुराणांमधील लीलांचं वर्णन सर्वप्रथम आपण करणार आहोत आणि त्यानंतर काही लोककथा, काही ज्यांना फोक टेल्स म्हणतात, ज्या पुराणांमध्ये आढळत नाहीत पण ज्या लोककथा आहेत, प्रचलित आहेत अनेक ठिकाणी पिढ्यानपिढ्या, आणि ज्या शास्त्रांमधील पुराणांमधील ज्या कथा आहेत त्यांच्या विरोधात नाही आहेत, पण जो भक्तीचा सिद्धांत आहे त्याच्या विरोधात नाही आहेत, आणि ज्या कथा भक्तांच्या हृदयातील भगवंतांप्रतीच्या भक्तीला एका प्रकारे अजून जास्त सुशोभित करतात, अजून जास्त प्रेरणा देतात, अशा काही कथा, ज्या लोककथा आहेत, त्यांची चर्चा आपण आजच्या सत्रामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपण चर्चा केली होती हनुमानजींच्या जन्माबद्दल. तर पुराणांमध्ये अशी एक कथा येते, आपण शिवजी आणि मोहिनी मूर्ती यांच्या कथेची चर्चा केली होती एका सत्रामध्ये. पुराणांमध्ये अशी एक कथा येते जिचं वर्णन करण्यात आलेलं आहे की भगवान विष्णूंनी पृथ्वीवरती अवतार घेण्याचा निश्चय केला, पृथ्वीवरील सर्व दुष्टांचं, असुरांचं, राक्षसांचं निर्दालन करण्यासाठी. आणि आपण चर्चा केली होती की दशरथ महाराजांच्या यज्ञामध्ये विष्णू प्रकट झाले, ब्रह्म आदी देव, सर्व देवी देवता प्रकट झाले, आणि भगवान विष्णूंनी सर्व देवी देवतांना आज्ञा केली की आपण सर्वजण ह्या पृथ्वीवरील लीलेमध्ये सहभागी व्हा आणि सर्वजण तुमच्या अंशांद्वारे या वानर कुळामध्ये जन्म घेण्यास सुरुवात करा. आणि एकदा शिवजी कैलास पर्वतावर अतिशय मग्न अशा ध्यान अवस्थेमध्ये बसले होते, आणि बऱ्याच वेळा शिवजी या ध्यान अवस्थेमध्ये समाधीमध्ये जायचे. आणि शिवजींचे जे पार्षद, जे त्यांचे सहकारी, त्यांच्या सोबत राहणारे त्यांचे जे अनुचर आहेत, आणि माता सती हे त्यांच्या सोबत राहत असायच्या. बऱ्याच वेळा शिवजी समाधीमध्ये जायचे आणि समाधीतनं बाहेर येणं, त्यांना बाहेर काढणं खूप अवघड होऊन जायचं. पण त्यांच्या सहकाऱ्यांना, माता सतींना समजलं होतं की शिवजींपाशी जाऊन जेव्हा त्यांचे इष्ट दैवत प्रभू रामचंद्रांचं जेव्हा नाव घेतलं जातं, राम राम राम, तेव्हा शिवजी त्यांच्या समाधीमधनं बाहेर यायचे. असंच एकदा शिवजी समाधीमध्ये असताना सर्व देवी देवता, माता सती हे सर्वजण प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊ लागले, राम राम राम, श्रीराम श्रीराम. तेव्हा शिवजी त्यांच्या समाधीमधनं बाहेर आले, आणि बाहेर आल्यानंतर तिथे त्यांचे सर्व अनुचर होते ते तिथनं निघून गेले, आणि माता सती आणि शिवजी तिथे होते. तेव्हा शिवजींनी माता सती यांना सर्व कहाणी सांगितली की अशा प्रकारे भगवान विष्णू स्वतः त्यांच्या मर्यादा पुरुषोत्तम रूपामध्ये, एका मनुष्य रूपामध्ये पृथ्वीवरती प्रकट होत आहेत, त्यांच्या अतिशय दिव्य अशा सुंदर लीलांचं प्रकटीकरण करण्यासाठी. आणि सर्व देवी देवतांना त्यांच्याद्वारे आज्ञा करण्यात आलेली आहे की तुम्ही सर्वजण वानर कुळामध्ये जन्म घ्या, वानर कुळामध्ये प्रकट व्हा आणि या लीलेमध्ये सहकार्य करा. तेव्हा माझी इच्छा आहे की प्रभू रामचंद्रांना या लीलेमध्ये त्यांच्या सहकार्य केलं जावं, आणि त्यांनी भगवान रामचंद्रांना त्यांच्या लीलेमध्ये सहभागी होण्याची इच्छा त्यांच्या 11व्या रुद्राद्वारे माता सतींना बोलवून दाखवली. तेव्हा माता सती त्यांना म्हणाल्या की हे प्रभू, जर तुमची इच्छा असेल प्रभू रामचंद्रांच्या लीलेत सहभागी होण्याची, तर माझी इच्छा आहे, मीही तुमच्या सोबत या लीलेमध्ये सहभागी होऊ शकते. तुम्ही जेव्हा एका तुमच्या अंशाद्वारे एका वानराच्या रूपात प्रकट व्हाल प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये, तेव्हा मी सुद्धा तुमच्या सोबत तुमच्या शेपटीच्या रूपामध्ये या लीलेमध्ये प्रकट होईल. हनुमंतांची जी शेपटी आहे ती साक्षात माता सती किंवा माता पार्वती आहेत.
हे पुराणांमध्ये वर्णिलेलं आहे. माझा आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित क्लिअर आहे? येतोय छान. हो, येतोय. ओके, थँक्यू. आणि मी तुमच्या शेपटीद्वारे प्रकट होऊ इच्छिते. तेव्हा शिवजी म्हणाले, ठीक आहे, आपण माझा जो 11वा रुद्र विस्तार आहे, जो अंश आहे, त्याद्वारे आपण प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये सहभागी होऊया. तेव्हा शिवजी आणि सती यांनी एक वानर रूप धारण केलं आणि तिथे माता सती यांना गर्भधारणा झाली. तेव्हा शिवजींनी त्या गर्भाला त्यांच्या दिव्य शक्तीद्वारे वायुदेवांकडे सुपूर्त केलं. आणि वायुदेवाकडे सुपूर्त केल्यानंतर शिवजी त्यांना म्हणाले की प्रभू रामचंद्र प्रकट होणार आहेत आणि त्यांच्या लीलेमध्ये सहकार्य करण्यासाठी हा माझा अंश अतिशय दिव्य असा हा गर्भ आहे आणि ह्याला प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये या पृथ्वी तलावरती प्रकट करायचं आहे. ही तुमची जबाबदारी वायुदेव, तुम्ही ह्याला योग्य ठिकाणी योग्य मातेच्या गर्भात याला स्थापन करून त्याद्वारे माझ्या अंशाचा जन्म या वानर कुळामध्ये झाला पाहिजे. पण वायुदेवांना तो दिव्य अतिशय शक्तिशाली अशी जी शक्ती आहे, तो गर्भ आहे, तो सहन होईना. तेव्हा वायुदेवांनी सप्त ऋषींकडे धाव घेतली आणि सप्त ऋषींना विनंती करून त्यांना सांगितलं की ह्या गर्भाला आपल्याला कुठेतरी ठेवलं पाहिजे जोपर्यंत ह्याची योग्य वेळ येत नाही या पृथ्वीवर प्रकट होण्यासाठीची. तेव्हा सप्तऋषींनी मंदाकिनी गंगेमध्ये जाऊन एका विशिष्ट प्रकारच्या धातूचं एक पान त्या नदीतनं बाहेर काढलं आणि त्याच्यावरती या गर्भाला ठेवण्यात आलं आणि अनेक दिवस, अनेक महिने हा गर्भ त्यामध्ये प्रिझर्व करून त्याला व्यवस्थितपणे तिथे ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर योग्य वेळी वायुदेवांनी हा जो गर्भ आहे तो अंजना नावाच्या एका वानरीच्या गर्भामध्ये स्थापित केला. तर या अंजनेची स्टोरी सुद्धा, ही कथा सुद्धा पुराणामध्ये येते. तर अंजना हनुमंतांची जी आई आहे ती मूळ स्वर्ग लोकामध्ये एक अप्सरा होती. याची आपण कथा ऐकली होती, पण त्याचं विस्तार स्वरूपात, कारण आपण रामायणाच्या कथेमध्ये वेगात पुढे जात होतो त्यामुळे काही गोष्टी विस्तार स्वरूपात आपण चर्चा करू शकलो नाही. तशा अनेक गोष्टी आपण रामायणातल्या चर्चा केल्या नाहीत विस्तार स्वरूपामध्ये, कारण 10 दिवसात रोज 1-1.5 तास चर्चा करून पूर्ण रामायणाची विस्तृत चर्चा होणं अशक्य आहे. कारण रामायणामध्ये 24,000 श्लोक आहेत आणि हे छोटं रामायण आहे. तसं मोठं रामायण एक आहे, त्यामध्ये शतकोटी प्रविस्तरम, त्यामध्ये 100 कोट श्लोक आहेत, 100 करोड. पण आपल्या कलियुगातील जीवांसाठी हे छोटं रामायण 24,000 श्लोकांचं आहे, पण ते सुद्धा विस्तार स्वरूपात चर्चा करणं खूप अवघड आहे. त्यामुळे आज हनुमानजींच्या जीवनामधल्या काही कथा आपण थोड्या विस्तार स्वरूपात चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर ही अंजना, हनुमंतांची आई, ही स्वर्गातील एक अप्सरा होती आणि बृहस्पती जे देवतांचे गुरु आहेत त्यांच्या सेवेमध्ये ती असायची. आणि बृहस्पतींना त्यांच्या पूजा अर्चेसाठी जे काही फळं, फुलं आदी सामान जे लागते ती स्वर्गामधील अतिशय सुंदर अशा बगीचांमधून हे सर्व पूजेचं सामान ते बृहस्पतींसाठी आणून द्यायची. आणि एक दिवस ही अप्सरा जेव्हा काही फुलं तोडण्यासाठी स्वर्गातील एका बगीच्यामध्ये गेली होती, तिथे तिने काही गंधर्वांना, त्यांच्या काही स्त्रियांसोबत अतिशय विचित्र अवस्थेत दर्शन केलं. आणि स्वर्ग हे भोगविलासी स्थान आहे. आपण अनेक पुढच्या गोष्टी ऐकू स्वर्गामधल्या. तर एक विचित्र स्थान आहे जिथे सर्व जे रहिवासी आहेत ते खूप पुण्यवान आहेत, पण त्या पुण्यामुळे त्यांना एवढी भोगविलास करण्याची संधी प्राप्त झाली की ते पूर्णपणे या मनुष्य जन्म अर्थाने ते सुद्धा एक मनुष्यांचं योनी आहे. ब्रह्मदेवांपासनं वेगवेगळ्या लोकांमध्ये जे मनुष्य रूपी किंवा मनुष्या समान जे काही योनी आहेत, जे काही शरीर आहेत, ते सर्व मनुष्यांमध्ये येतात. जसं पद्मपुराणात म्हणलेलं आहे की वेगवेगळ्या जे 84 लक्ष योनी आहेत त्यांची चर्चा तिथे करण्यात आलेली आहे की जलजा 9 लक्षाणी स्थावरा 1,20,000 कृमयो रुद्र संख्या का पक्षीणाम 10 लक्षणम 30 लक्षाणी पशवः
चतुर्लक्षाणि मानवाः. चतुर्लक्षाणि मानवाः, 4 लाख ज्या योनी आहेत, शरीर आहेत, 84 लाख मधली ती मानवाची आहेत. पण हे मानव शरीर प्राप्त होऊन सुद्धा स्वर्ग लोकातील ज्या देवी देवतात त्या खूप भोगविलासामध्ये मग्न असतात. तर असेच हे गंधर्व, जेव्हा स्वर्ग म्हणतो आपण तेव्हा भुवर लोक आणि स्वर्ग लोक ह्याच्या वरचे सर्वजण. तर हे गंधर्व अशा प्रकारे एक अतिशय उन्मादित अवस्थेत या अप्सरेने पाहिले आणि ती कामवासनेने वेडीपिशी झाली आणि ती बृहस्पतींकडे फुलं फळं न घेताच परत आली. आणि बृहस्पती त्यांचं ध्यान लावून पूजेसाठी बसले होते. तर अतिशय कामवासनेने उद्विग्न होऊन ही अप्सरा हिने बृहस्पतींच्या अंगावर उडी घेतली आणि बृहस्पतींच्या तोंडावर, त्यांच्या शरीरावर वेगळ्या ठिकाणी ही चुंबन करू लागली. ते पाहून बृहस्पतींना इतकी चीड आली, इतकं त्यांना किळस आली. ती म्हणली, बाजूला हो, काय करतेस, समजतंय का तुला? एखाद्या माकडाप्रमाणे, एखाद्या वानरीप्रमाणे वागतेस, मी तुला शाप देतो, तू एक वानरी बनशील. अशा प्रकारे एका घटकेत बृहस्पतींनी त्या अप्सरेला शाप दिला की तू एक वानरी बनशील. आणि तिला समजेना काय झालं, काही क्षणात काहीतरी झालं, मी कशी तरी विचित्र वागले आणि मी बृहस्पतींकडनं हा शाप प्राप्त केला. तिला खूप दुःख वाटायला लागलं. ती माफी मागू लागली, बृहस्पतींच्या पाया पडू लागली, माफ करा, मला समजत नाही मी काय केलं, मी वेडी झाले होते आणि असा तुम्ही मला भयंकर शाप देऊ नका, मी स्वर्गलोक सोडून जाऊ इच्छित नाही, अशा प्रकारे. पण बृहस्पतींनी परत ध्यान लावलं आणि त्यांनी विचार केला. तेव्हा त्यांना समजलं की त्या अप्सरेला म्हणाले की ही एक दैवी योजना आहे. मी तुझ्यावरती क्रोधित नव्हतो झालो, तरीही माझ्या तोंडातनं एवढा भयंकर शाप कस काय बाहेर पडला ह्याच्याबद्दल मीही विचार करतोय. पण ही एक दैवी योजना आहे आणि तुझ्याद्वारे खूप महान असं कार्य घडणार आहे या पृथ्वी तलावरती. साक्षात भगवान विष्णू मर्यादा पुरुषोत्तम रूपात प्रकट होत आहेत आणि त्यांचे एक महान भक्त, शिवजींचे अंश, प्रभू रामचंद्रांचे एक महान भक्त तुझ्या गर्भामध्ये या वानरीच्या रूपामध्ये प्रकट होतील आणि त्यांना जन्म देऊन तू पुन्हा स्वर्गलोकाला परत येशील, असं म्हणून बृहस्पतींनी त्या अप्सरेला उशाप दिला आणि ती अप्सरा वानरीच्या रूपामध्ये किष्किंधा क्षेत्रामध्ये प्रकट झाली. बृहस्पतींनी तिला सांगितलं की या किष्किंधा क्षेत्रामध्ये एक केसरी नावाचा एक खूप शक्तिशाली वानर योद्धा आहे, तू जाऊन त्याच्याशी विवाह कर आणि तुमच्या घरामध्ये शिवजींचे अंश, वायूंचे अंश, एक महान भगवंतांचे भक्त प्रकट होतील आणि या पुत्राची प्राप्ती झाल्यानंतर यथा संभव तू परत या स्वर्गलोकामध्ये परत येशील. अशा प्रकारे त्या अप्सरेला एका वानरीचं शरीर मिळालं पृथ्वी तलावरती किष्किंधा क्षेत्रामध्ये आणि केसरी या वानरांची तिने गाठ घेतली आणि त्या दोघांचा त्यानंतर विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर वायुदेवांना हे समजलं की आता योग्य वेळ झालेली आहे. शिवजींचा तो अंश, त्यांचा जो गर्भ आहे सतीदेवींचा, तो आता या ठिकाणी अंजना देवींच्या गर्भामध्ये स्थापन करण्याची वेळ झालेली आहे. त्यावेळेस वायुदेव एक दिवस प्रकट झाले आणि त्यांनी अंजना देवींच्या गर्भामध्ये हा जो शिवजींची शक्ती आहे, हा अंश आहे, हा स्थापन केला. सर्वप्रथम अंजना देवी खूप घाबरल्या. त्या म्हणाल्या, हे काय करताय? त्यांनी वायुदेवांनी सांगितलं की ज्या शापाद्वारे तू इथे प्रकट झालेली आहेस, आठव बृहस्पतींचा शाप, आणि आता ती घडी जवळ आलेली आहे की तुझ्या गर्भामधून शिवजींचा अंश प्रकट होईल. या गर्भाचा तू स्वीकार कर, असं म्हणून अंजनेच्या गर्भामध्ये ती शक्ती शिवजींची, तो अंश 11वा रुद्रावतार हा वायुदेवांनी स्थापन केला. म्हणून वातात्मजम, वायुदेवांचे पुत्र रुद्रावतार, भगवान शिवजींचे अंश, वायुदेवांचे पुत्र आणि अंजनासूत आणि केसरी पुत्र, अशा या सर्वांचे पुत्र हनुमानजी. त्यावेळेस केसरी हे पुत्र प्राप्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करत होते आणि ते गोकर्ण या ठिकाणी येऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि भगवान शिवजी त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि केसरींना म्हणाले, मी माझ्या 11व्या रुद्रांशामध्ये तुमच्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रकट होत आहे आणि मी माझी शक्ती तुमच्याकडे देत आहे आणि त्याद्वारे मी अंजनेच्या गर्भामध्ये प्रकट होत आहे. तेव्हा केसरी अतिशय शक्तिशाली म्हणून परत आले आणि त्यांना समजलं अंजनेच्या गर्भामध्ये हनुमानजी हे स्थापित झाले. त्यांनी अंजनेला खूप प्रेमाने मिठी मारली आणि त्या आलिंगनाद्वारे शिवजींची जी शक्ती होती, जी
केसरीनं दिलेली ती शक्ती सुद्धा हनुमानजींमध्ये संचारली. अशा प्रकारे खूप साऱ्या देवी देवतांचे भक्तांचे आशीर्वाद घेऊन हनुमानजी शिवजींचे जे अंश स्वरूप आहेत ते माता अंजनेच्या गर्भामध्ये वाढू लागले. आणि इकडे तो वाली जो होता, सुग्रीवाचा भाऊ, तो अतिशय असुरक्षित असा स्वतःला समजू लागला. त्याला वाटायला लागलं की असा कोणीतरी एक गर्भ अंजनेच्या उदरामध्ये वाढत आहे. तेव्हा त्याला वाटू लागलं की जर माझ्याहून शक्तिशाली एखाद्या वानराने जन्म घेतला तर माझ्या ज्या स्वायत्ततेला किंवा माझ्या राज्यपदाला धोका उत्पन्न होऊ शकतो. म्हणून या वालीने खूप मोठं कारस्थान रचलं. वालीने ठरवलं की या हनुमानजींना, या अंजनेच्या पुत्राला गर्भामध्येच आपण मारून टाकलं पाहिजे. असा विचार करून स्वतः वाली साक्षात एका रात्री केसरी महाराजांच्या महालामध्ये घुसून अंजना देवींची जी दासी होती, एक वानरी, तिच्यापाशी गेला आणि तिला म्हणाला की मी तुला एक विशेष रसायन देत आहे. ते रसायन या अंजनेच्या अन्नामध्ये किंवा त्यांना पिण्यास दे. एक फळांचा एक रस म्हणून किंवा एखादा ज्यूस म्हणून त्यांना पिण्यास दे, ज्याद्वारे त्यांच्या गर्भातील त्या पुत्राचा गर्भपात होईल, तो पुत्राचा मृत्यू होईल. तेव्हा ती दासी खूप घाबरली. पण वालीने तिला वेगवेगळी प्रलोभनं दाखवून आणि धमक्या देऊन तिला हे कार्य करण्यास प्रवृत्त केलं. आणि या दुष्ट वालीने एक खूप महाभयंकर असा एक रस बनवून ज्यामध्ये 5 धातूंचं मिश्रण करून असा एक विषारी रस बनवला होता, ज्यामध्ये सोनं, गोल्ड, त्यानंतर कॉपर म्हणजे तांब, त्यानंतर लोखंड, आयरन, टिन आणि झिंक, अशा प्रकारे 5 वर्णन आहे पुराणांमध्ये. या 5 मेटल्स, या धातूंद्वारे एक विषारी रसायन बनवलं. आणि हे रसायन त्या अंजनेच्या दासीला दिलं आणि तिला सांगितलं की आजच रात्री हे अंजनेला पिण्यास दे. आणि ती दासी अतिशय घाबरत तिला समजत नव्हतं काय करावं मी आता. नाही केलं तर हा मला मारेल आणि केलं तर एवढं मोठं पाप घडेल. तरीही भीत घाबरत त्या दासीने तो एक त्या रसायनानं भरलेला एक प्याला, एक ग्लास त्या अंजनेकडे दिला आणि त्यांना म्हटलं की हा अतिशय सुंदर रस आहे, तुम्ही प्या. तेव्हा अंजना देवींनी त्याचं प्राशन केलं आणि त्या दासीला खूप वाईट वाटत होतं, मी काय करते. आणि तेव्हा ती दासी पाहू लागली काय होतंय आता ह्यांना. काही वेळ गेला, काही सेकंद गेले, काही मिनिटं गेले, अंजना देवींना काहीच होईना. ती दासी विचार करू लागली की अरे एवढं मोठं भयानक विष प्याल्यानंतर. मग ती घाबरत आत गेली परत काही मिनिटांनी बाहेर यायची आणि पाहायची काय झालं, अंजना देवी जिवंत आहेत, गर्भपात झाला, काही वेदना होत आहेत, त्यांना त्रास होतोय, काही नाही. आणि दर 5 मिनिटांनी ती बाहेर यायची, पाहायची अंजना देवी ठीक आहेत, परत आत जायची, परत यायची, परत पाहायची. आणि ती रात्रभर तिला झोप नाही लागली. आणि रात्र लोटली, अंजना देवी झोपेत व्यवस्थित झोपल्या, सकाळी उठल्या, सर्व काही व्यवस्थित होतं, काहीही झालं नाही. आणि त्यानंतर काही दिवसांनी अंजना देवींना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या आणि हनुमानजींचा जन्म झाला. आजच्या दिवशी चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींचा किष्किंधा क्षेत्रामध्ये केसरी राजांच्या महालामध्ये अंजना देवींच्या गर्भातून त्यांचा जन्म झाला. श्रीराम भक्त बजरंगबली हनुमान की जय. श्री हनुमान जयंती की जय. आणि जन्म झाल्या या अंजना देवींनी पाहिलं आणि या दासीनेही पाहिलं की हनुमानजींच्या कानामध्ये एक अतिशय जन्मतःच एक सुंदर कुंडल दोन्ही कानामध्ये उपस्थित होते. आणि त्या दासीने नीट निरखून पाहिलं, ते जे सर्व 5 धातू होते त्या धातूंचा एक अलॉय ज्याला म्हणतात, त्या धातूंचं एक मिश्रण होऊन त्या मिश्रणाचा
एकत्र येऊन सर्व धातूने ते कुंडल बनले होते. अतिशय दिव्य, अतिशय सुंदर असे ते कुंडल. ज्या धातूंद्वारे तिने मारण्याचा प्रयत्न केला तेच धातू आता हनुमानजींच्या कानामध्ये एका 2 कुंडलांच्या रूपाने डुलत होते. अशा प्रकारे हनुमानजींचा दिव्य जन्म, कुठल्याही विषाचा त्यांच्यावरती काही प्रभाव नाही झाला, कारण ते साक्षात शिवजींचे अंश आहेत, वायुदेवांचे पुत्र आहेत. आणि मग हनुमानजी मोठे होऊ लागले आणि आपण कथा ऐकली, आपण चर्चा केली कशा प्रकारे हनुमानजी यांना भूक लागली होती आणि मग अंजनाजीने सांगितलं की हा जो उगवता सूर्य आहे, या सूर्याच्या रंगाचे जे काही फळ आहेत त्यांना तू खाऊ शकतोस, ते पिकलेली फळ आहेत. अशा प्रकारे त्यांना ट्रेनिंग देत होती अंजनादेवी. पण हनुमानजींना वाटलं की सूर्याच्या रंगासारखी पिकलेली फळं का, मी सूर्यच खातो, किती सुंदर फळ आहे. आणि मग हनुमानजींनी सूर्याकडे झेप घेतली आणि मग सर्व कथा जिची आपण चर्चा केली होती की सूर्यदेव, मग राहुदेवांची वेळ होती, राहूची वेळ होती सूर्यदेवांना खाण्याची, आणि ग्रहण होतं, ते इंद्राकडे गेले, इंद्र ऐरावत घेऊन आला. हनुमानजींना वाटायला लागलं हा राहू की काळं फळ आहे, ह्याला खातो, ऐरावत पांढरं फळ आहे. अशा प्रकारे सर्व झाल्यानंतर इंद्रांनी वज्र आघात केला हनुमानजींवर आणि वायुदेवांनी कोपित होऊन सर्व विश्वातील वायूला थांबवलं आणि सर्व देवी देवता ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना माफी मागण्यास सांगितली आणि हनुमंतांना सर्वांना आशीर्वाद द्यायला सांगितलं. आपण चर्चा केली, अनेक देवी देवतांनी येऊन हनुमानजींना खूप सारे आशीर्वाद दिले, खूप सारे वरदान त्यांना दिले. आणि हे सर्व शक्ती, ह्या सर्व शक्ती आणि सर्व वरदान प्राप्त झाल्यानंतर हनुमानजींना एवढी सारी शक्ती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या लहानपणाच्या वेळी, लहानपणी कमी वय असताना त्यांच्या खोडकर स्वभावामुळे ते खूप दंगामस्ती करू लागले. सर्व किष्किंधा क्षेत्रातील तुंगभद्रा नदीच्या किनारी राहणारे सर्व जे ऋषीमुनी होते, सर्व ब्राह्मण होते, जे त्यांच्या प्रातःकालीन कार्यासाठी नदीवर यायचे, स्नान करायचे आणि शौच आदी विधी पूर्ण झाल्यानंतर स्नान करून नवीन त्यांचे वस्त्र परिधान करून त्यांच्या पूजा अर्चा वगैरे नदीच्या किनारी संध्या स्नान सर्व करून त्यांच्या आश्रमात परत जायचे. असे सर्व ऋषीमुनी नदी किनारी आल्यानंतर ते जेव्हा स्नान करून परत यायचे तेव्हा ते पाहायचे त्यांचे कपडे पूर्णपणे कुरतडून फाडून टाकलेले, नखांनी दातांनी. त्यांचे ग्रंथ जे होते त्यांचे वेदाध्ययनाचे, त्याला हनुमानजी गायब करायचे, इकडे तिकडे घेऊन जायचे. आणि ऋषीमुनी आंघोळ करून बाहेर आल्यानंतर हनुमानजी परत पाण्यामध्ये जायचे, तोंडामध्ये मोठं पाणी भरून बाहेर यायचे आणि स्नान झाल्यानंतर ऋषीमुनींच्या अंगावरती त्यांच्या तोंडातनं पिचकारी मारायचे. आणि ऋषीमुनी अतिशय क्रोधित होऊन म्हणायचे कुठनं आला हा वानर, एवढा त्रास देतोय, आणि परत जाऊन आंघोळ करायचे. परत स्नान केल्यानंतर परत हनुमानजी यायचे आणि परत त्यांच्यावरती तोंडातनं पिचकारी मारायचे, चूळ भरायचे. आणि ऋषीमुनी खूप क्रोधित व्हायचे, त्यांचे कपडे फाडायचे. काही ऋषीमुनी पाण्यामध्ये उभे राहून संध्या स्नान करत असताना पाण्यात जाऊन त्यांचे पाय खेचायचे. अशा प्रकारे खूप त्यांचा छळ करायचे. त्यांच्या खोडकर वृत्तीमुळे सर्व ऋषीमुनी या किष्किंधा क्षेत्रातले खूप त्रस्त झाले होते. आणि एक दिवस काही गोष्टी घडल्या ज्याने सर्व ऋषी अतिशय त्रस्त झाले हनुमानजींच्या या सर्व कार्यामुळे. एक दिवस सर्व ऋषी चिंतामग्न होऊन त्यांची एक मीटिंग भरली होती. मीटिंग भरली, हनुमानजींनी पाहिलं की ह्या ठिकाणी मी रोज त्यांना त्रास देतो, आज कुणी येत का नाही या ठिकाणी. ऋषीमुनींनी त्यांच्या जागा बदलल्या, वेगवेगळ्या ठिकाणी ते जाऊ लागले नदीपाशी, जिथे हनुमानजी येत नव्हते अशा ठिकाणी. आणि एक दिवस त्यांनी एक मीटिंग भरवली, तिथे हनुमानजी आले आणि त्या झाडावरती मीटिंग होती, त्या झाडाला खूप छान फळं लागली होती. हनुमानजींनी विचार केला मला ही फळं खायची आहेत, म्हणून ते उड्या मारत मारत त्या झाडावर गेले आणि एका फांदीवरती त्यांनी जोरात उडी मारली, पण ती फांदी थोडीशी नाजूक असल्यामुळं ती फांदी तुटली. नाजूक म्हणजे चांगली मोठी फांदी होती, हनुमानजींची उडी सहन करण्यासाठी नाजूक होती, खालच्या ऋषीमुनींसाठी मोठी होती ती फांदी. आणि ती फांदी हनुमानजींच्या उडीमुळे तुटली आणि धडपडत हनुमानजींनी कसं दुसरी फांदी पकडली. ती फांदी खूप लवचिक होती, ती तुटली आणि हनुमानजींनी कशी बशी तिसऱ्या फांदीवर उडी मारली. तोपर्यंत ह्या 2 फांद्या खाली या ऋषीमुनींवर पडल्या. दुर्दैवानं काही ऋषीमुनींना लागलं, पण फार इजा कोणाला झाली नाही. आणि हे पाहून त्यांना खूप चीड आली की हा खूप त्रास देतोय हा वानर आम्हाला, केसरींचा पुत्र. आणि त्याच्याहून मोठी घटना म्हणजे त्यानंतर हनुमानजींनी त्या दिवशी संध्याकाळी हनुमानजी वनामध्ये गेले होते. हनुमानजी खेळायचे आणि खेळणी म्हणजे त्यांची कोण होती, वनातील मोठे मोठे हत्ती. हे सर्व बालपणी हनुमानांच्या.
बालपणातील लीला आहे त्या. वनामधले मोठे मोठे हत्ती त्यांच्या दातांना धरून हनुमानजी फुगडी खेळायचे हत्ती सोबत. एवढी त्यांची शक्ती होती. हत्तीच्या 2 दातांना धरून असं त्यांना गोलगोल फिरवायचे. कधी एखाद्या वाघाच्या शेपटीला पकडून त्याला गोलगोल फिरवायचे त्या वाघाला. आणि एक दिवस जंगलामध्ये हिंडत असताना हनुमानजींनी पाहिलं किष्किंधामध्ये की एक हत्ती आणि वाघ यांची लढाई चालली, एकमेकांसोबत युद्ध करत आहेत. तेव्हा हनुमानजी म्हणाले, काय तुम्ही युद्ध करता दोघं? म्हणून त्या दोघांना धरलं हनुमानजी. दोघांना, हत्तीला सोंडेने धरलं आणि वाघाच्या शेपटीला धरलं आणि त्यांना ओढत आणलं बाहेर त्या वनामधून. दोघं त्यांचा जीव वाचवण्यासाठी ओरडत आहेत मोठ्या मोठ्याने, सोडा आम्हाला सोडा. हत्ती ओरडतोय, वाघ ओरडतोय, डळकऱ्या फोडतोय, पण हनुमानजींनी त्यांना ओढत आणलं. आणि एक तृणबंधू नावाचे एक ऋषी होते किष्किंधा क्षेत्रात राहणारे. या तृणबंधू ऋषींच्या एक छोटीशी पर्णकुटी होती, त्याच्या बाजूने त्यांनी अशी एक कंपाऊंड बनवली होती. त्याच्यामध्ये ते राहत होते एकटे ते ऋषी. आणि आजूबाजूला इतर ऋषींची घरं होती, सर्व कुटी होत्या, पर्णकुटी वगैरे. तरी हनुमानजींनी तो हत्ती त्यांच्या पर्णकुटीच्या समोरच्या दारापाशी बांधून ठेवला, छोट्याशा दारामध्ये. अशा प्रकारे बांधला की ते दार पूर्णपणे बंद झालं, तुम्ही त्या दारातनं पलीकडे जाऊ शकत नाही हत्तीमुळे. आणि मागच्या दाराला त्यांनी त्या वाघाला बांधून ठेवलं. आणि पहाट झाली, सूर्य उगवायची वेळ झाली, ब्रह्ममुहूर्त झाला. आणि हे तृणबंधू ऋषी होते ते उठले. आणि आता उठल्यानंतर त्यांनी त्यांचा प्रातःविधी, जो निसर्गाचा नियम आहे, जो नेचर्स कॉल आहे, तो त्यांना जाण्याची जी शक्ती आहे, जी निसर्गाची, ती त्यांना बोलवू लागली की आता लवकरात लवकर इथनं बाहेर पडलं पाहिजे. त्यांनी त्यांचा लोटा घेतला, पाण्याने भरला आणि ते नैसर्गिक विधीसाठी बाहेर जाऊ लागले. आणि दरवाजा उघडला त्यांनी त्यांच्या कुटीचा. आणि बाहेर येऊन पाहिलं, पूर्ण सूर्य उगवला नव्हता, थोडा अंधार होता, पण त्यांना त्या अंधारामध्ये दिसलं एक महाभयंकर जंगली हत्ती, जो त्यांच्याकडे पाहून तो चिडला होता खूप. त्याला बांधून ठेवलं होतं हनुमंत. तो मोठ्याने फुतकारू लागला आणि आवाज करू लागला. तेव्हा त्याचा चित्कार ऐकून खूप घाबरले हे, धावत धावत आत आले पर्णकुटीमध्ये. त्यांनी विचार केला, हत्ती कुठनं आला, कधी येत नाही हत्ती इथे. त्यांनी विचार केला, मागच्या दाराने मी बाहेर जातो. मागच्या दाराने बाहेर जायचा प्रयत्न करू लागले. मागचं दार उघडलं तर मागच्या दाराच्या बाहेर त्यांना वाघ दिसला. आणि तो वाघ अतिशय चिडलेला अवसर डरकाळी फोडत होता. आणि त्या वाघाचं ओरडणं ऐकून ते अजून घाबरले आणि धावत पळत आत आले. आणि त्यांना सहन होईना, इकडे हत्ती, इकडे वाघ, आणि त्यांच्या पोटामध्ये नेचर इज कॉलिंग, नैसर्गिक विधीसाठी खूप प्रेशर आलेलं. आणि या तृणबंधू ऋषींना इतका संताप होत होता, कोण आहे हा? हत्ती पाहिल्यानं त्यांना वाटलं हत्ती आला असेल, पण वाघ पाहिल्यानंतर त्यांना समजलं की कोणीतरी मुद्दाम करताय. तेव्हा सूर्य उगवला होता, ते कसे तरी स्वतःचा प्रेशर दाबून धरण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांनी खिडकीतनं पाहिलं. त्यांची परिस्थिती पाहून बाहेर हनुमान गडाबडा लोळत हसत होते. हा 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 हा, कशी फजिती झाली असं म्हणून जोर जोरात हसत होते. पोट धरून धरून दुखेपर्यंत लोळत गडाबडा हनुमानजी हसतायत. आणि हे तृणबंधू ऋषी अतिशय क्रोधित झालेले आहेत. आणि त्यांनी त्यांच्या हातात जेव्हा कमंडल होतं त्यातनं पाणी घेतलं आणि हनुमानजींवरती फेकलं आणि म्हणाले, खूप त्रास दिलायस तू ऋषी मुनींना आतापर्यंत, आता मी तुला शाप देतो की तुझ्या ज्या काही सर्व दिव्य शक्ती आहेत, ज्या तुला प्राप्त झालेल्या आहेत, त्या सर्व तू विसरून जाशील. जोपर्यंत तुला कोणी याची आठवण करून देणार नाही, तोपर्यंत तुला या शक्ती आहेत याची जाणीव राहणार नाही आणि तू एका सामान्य वानराप्रमाणे वागशील, असा म्हणून त्यांनी त्यांना शाप दिला हनुमानजींना. आणि शाप दिल्यानंतर हनुमानजी अतिशय नम्र झाले, अतिशय शांत झाले, विसरून गेले त्यांच्याकडे एवढी सर्व शक्ती आहे, वाघ आणि हत्तीला उडत आणण्याची वगैरे. सर्व शांत झालं, ऋषीमुनींना त्रास देणं शांत झालं. आणि एका अतिशय शांत, इनोसंट, गुड बॉय प्रमाणे हनुमानजी वागू लागले. आणि केसरी महाराजांना समजेना, रोज यांच्या कंप्लेंट्स यायच्या, रोज यांचे कोणीतरी काहीतरी बातमी घेऊन यायचे, तुमच्या मुलांनी असं केलं, तुमचा मुलगा असं करतोय, त्रास देतोय, छळतोय वगैरे वगैरे वगैरे. पण बातमी यायचं बंद झालं आणि केसरींना समजेना की काय झालं. एक आठवडा लोटला आणि एक आठवडा लोटल्यानंतर हनुमानजी एकदम शांत घरामध्ये बसायचे, जास्त कुठे जाणं नाही, काही नाही, एकदम शांतपणे. आणि मग एक दिवस आठवडा लोटल्यानंतर किष्किंधा क्षेत्रामध्ये
भगवंतांचे महान भक्त 12 महाजनांपैकी एक, ते सर्वत्र फिरून भगवंतांच्या नावाचा, भगवंतांच्या लीलांचा प्रचार करतात, असे श्री नारद मुनी किष्किंधा क्षेत्रामध्ये प्रकट झाले. आणि केसरी महाराजांना समजलं की नारद मुनी आलेले आहेत आणि ते खूप खुश झाले. नारद मुनींसारखे महान संत, भगवंतांचे महान भक्त आमच्या राज्यात प्रकट झालेले आहेत, आलेले आहेत भेट देण्यासाठी. तेव्हा केसरी हनुमानजींना म्हणाले, हनुमान, त्यांचं नाव आधी सुंदर होतं. हे सुद्धा एक कारण आहे सुंदर कांडाला सुंदर कांड म्हणण्याचं, की अंजना मातेनं हनुमंतांचं एक नाव ठेवलं होतं, ते सुंदर नाव सुद्धा होतं लहानपणी. नंतर जेव्हा इंद्रवज्राचा आघात झाला तेव्हा त्यांचं नाव हनुमान झालं. तर त्यांनी म्हटलं केसरी महाराजांनी की हनुमान, नारद मुनी आलेले आहेत आपल्या राज्यामध्ये, तू नारद मुनींची भेट घेतलीस का? तर हनुमान म्हणाले, कोण आहे नारद मुनी? मला नाही माहिती. ते म्हणजे त्यांना भेटल्यानंतर तुला समजेल. खूप महान भक्त आहेत भगवंतांचे आणि खूप दयाळू आहेत, खूप कृपाळू आहेत. तू जाऊन त्यांचे आशीर्वाद घे, त्यांच्याकडनं वरदान घे. खूप महान असे दिव्य भक्त आहेत. तेव्हा हनुमानजी म्हणाले, ठीक आहे. आणि हनुमानजी त्यांच्या महालाच्या बाहेर एका ठिकाणी नारद मुनी आले असताना हनुमानजी जाऊन त्यांना दंडवत प्रणाम केला नारद मुनींना, त्यांचं स्वागत केलं किष्किंधा क्षेत्रामध्ये. आणि हनुमानजी म्हणाले, नारद मुनी, तुम्ही एवढे महान भक्त आहात, तुम्ही मला आशीर्वाद द्या, तुम्ही मला वरदान द्या. तेव्हा नारद मुनी म्हणाले, काय तुला हवंय वरदान? सांग बाळा, मी तुला वरदान द्यायला तयार आहे. तेव्हा हनुमानजी म्हणाले की मला एवढे सारे वरदान मिळालेले आहेत सर्व देवदेवतांकडनं, पण मी आता ते सर्व विसरून गेलेलो आहे. पण तरी सुद्धा तुम्ही मला काहीतरी द्या, तुम्ही मला काहीतरी शक्ती द्या, काहीतरी विशेष अशी कृपा तुम्ही द्या. तेव्हा नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, सर्व देवदेवतांनी एवढ्या साऱ्या शक्ती, एवढे सारे वरदान दिले तुला, पण एक त्यातली गोष्ट राहिली, ती म्हणजे मी तुला आता ती प्रदान करतो. तू एक खूप सुंदर असा एक गायक होशील, एक संगीतज्ञ होशील, ज्याद्वारे तू भगवंतांच्या लीला कथा यांचं गुणगान खूप सुंदररित्या करू शकशील. आणि हनुमानजी खूप खुश झाले. ते म्हणाले, मी सर्वात उत्कृष्ट गायक होईल असं मला आशीर्वाद द्या, ज्याद्वारे मी खूप सुंदररित्या भगवंतांचं गुणगान करेल. नारदजी म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आणि तेव्हा नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, आता मी इथून पुढे जातो. हनुमानजी म्हणाले, नाही, तुम्ही मला आता वरदान दिलंय गाण्यासाठी आणि ही गाण्याची सुंदर शक्ती मला प्रदान केली, आता मी प्रभू रामचंद्रांचे गुण गाऊ इच्छितो, मी भगवंतांचं गुणगान करू इच्छितो. तेव्हा नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, कर, पण नाही म्हणले, तुम्ही ऐकून गेलं पाहिजे. आता तुम्ही माझे गुरु आहात, त्यामुळे तुम्ही माझं गायन ऐकल्याशिवाय इथनं मी तुम्हाला नाही जाऊ देणार. नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, का? आणि मग हनुमानजी एक अतिशय सुंदर असा राग, ज्यामध्ये भगवान विष्णूंचं, भगवान रामचंद्रांचं गुणगान करू लागले. आणि ते ऐकून नारद मुनी खूप प्रसन्न झाले, त्यांना खूप आनंद झाला हनुमानजींचं गायन ऐकून. नारद मुनी हनुमानजी गायला लागल्यानंतर एवढे मंत्रमुग्ध झाले की ते खाली बसले गाणं ऐकण्यासाठी, आणि त्यांनी त्यांची वीणा बाजूला ठेवली. आणि गायन झाल्यानंतर हनुमानजी त्यांचं गाणं पूर्ण झाल्यानंतर थांबले आणि नारद मुनी खूप खुश झाले. त्यांनी खूप आशीर्वाद दिले हनुमानजींना. हनुमानजींना म्हणाले, किती सुंदर, अशाच प्रकारे भगवंतांचं गुणगान करत राहा, तुझं कल्याण होईल, असं म्हणून नारद मुनींनी त्यांना आशीर्वाद दिले आणि म्हणाले, आता मी निघतो. नारद मुनींनी त्यांची वीणा घेण्यासाठी इकडे हात केला आणि वीणेला धरलं, पण वीणा काही त्यांना उचलता येईना. कारण हनुमानजी जेव्हा गात होते, एवढ्या सुंदररित्या त्यांच्या त्या विशिष्ट रागामध्ये भगवंतांचे गुण गात होते की त्यांच्या भगवंतांप्रती असलेल्या प्रेमामुळे, त्यांच्या प्रेमाच्या उत्कटतेमुळं त्या परिसरातील सर्व जी दगड होती ती सुद्धा वितळली. आणि त्या वितळलेल्या दगडामध्ये नारद मुनींची वीणा अडकून बसली. आणि जेव्हा हनुमानजींनी गाणं थांबवलं, तेव्हा परत जे तिथले पाषाण होते, सर्व दगड होती, ती परत घन झाली, परत सॉलिड झाली, लिक्विड झाली. आणि ती वीणा त्या दगडामध्ये अडकून बसली वितळलेल्या. आणि नारद मुनी वीणा घ्यायचा प्रयत्न करताय, पण वीणा काही उचलता येईना. तेव्हा नारद मुनी म्हणाले हनुमंतांना, हनुमंता, माझी वीणा अडकली दगडामध्ये, तू एवढं छान गायलास, ती वीणाच आतमध्ये गेली, दगड वितळला आणि वीणा आतमध्ये गेली, आता परत तू गा, म्हणजे परत दगड वितळेल आणि मग मी वीणा बाहेर काढेल. आणि हनुमंतांचे जो खोडकरपणा होता एक आठवड्यापूर्वी बंद झालेला, तो परत चालू झाला. हनुमंत म्हणाले, नाही नाही, मी नाही आता परत गाणार, एकदाच गात असतो मी, थोडी सारखं असं म्हणून हनुमानजी त्यांच्या महालामध्ये पळाले. पळाले, त्यांच्या मागे नारद मुनी पळाले. म्हणजे अरे, मला जायचंय, उशीर होतोय, माझी वीणा मला हवी आहे.
हनुमानजी पळतायत महालात आणि सगळीकडे नारद मुनी त्यांच्या मागे पळतायत. त्या सर्व मोठ्या केसरी महाराजांच्या महालामध्ये सर्व पळून झाल्यानंतर हनुमानजी परत बाहेर आले. त्यांच्या मागे नारद मुनी आले. तेवढ्यात तिथे केसरी आले आणि ते म्हणाले, काय चाललंय नारद मुनी, नमस्कार. नारद मुनींना त्यांनी नमस्कार केला, त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले, काय झालं नारद मुनी, माझा मुलगा तुम्हाला त्रास देतोय का? तेव्हा नारद मुनी म्हणाले, नाही नाही, त्रास नाही, पण एवढा छान त्याने भजन केलं भगवंतांचं आणि माझी वीणा तो दगड बितळून त्यामध्ये अडकून बसली आणि आता मी त्याला म्हटलं की तू परत गा आणि माझी वीणा काढतात, तो नकार देतो, तो पळून गेला आतमध्ये. मग केसरी म्हणाले की हनुमान, असं का करतोयस तू, परत का नाही गातस, नारद मुनींची वीणा त्यांना परत दे. तेव्हा हनुमान म्हणाले की माझी इच्छा होती की नारद मुनींसारखे भगवंतांचे महान भक्त जर आपल्या किष्किंधा राज्यात आले असतील तर त्यांनी आपल्या घराबाहेरनं का जावं, त्यांनी आपल्या घरात यावं आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात येऊन त्यांच्या चरणांची धूळ आपल्या घराघरामध्ये लागावी आणि आपला जो महाल आहे तो सर्व महाल पवित्र व्हावा आणि सर्व किष्किंधा क्षेत्र पवित्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून नारद मुनींच्या चरणांची रज आहे, जी धूळ आहे, ती संपूर्ण घरात पसरावी म्हणून मी अशा प्रकारे पळत होतो. आणि हे ऐकून नारद मुनी खूप खुश झाले हनुमानजींचा हा भाव पाहून. पण तेवढेच ते नम्र होते. ते म्हणाले, माझी वीणा मला परत दे. आणि मग हनुमंतांनी खूप सुंदर भगवंतांचं गीत तिथे गायला आणि परत ते पाषाण वितळले आणि नारद मुनी त्यांची वीणा घेतली आणि नारद मुनी तिथनं नारायण नारायण त्यांच्या वीणेवरती नारद मुनी बाजाय वीणा राधिका रमण नामे नाम मनी उदित होय. अशा प्रकारे सुंदर गीत आहे. नारद मुनी बाजाय वीणा राधिका रमण नामे, भगवंतांच्या नावाद्वारे अतिशय मंत्रमुग्ध होऊन नारद मुनी त्यांच्या वीणेवरती कीर्तन करत असतात. आणि अशा नारद मुनींचा आशीर्वादही हनुमानजींना प्राप्त झाला, ज्याद्वारे ते अतिशय सुंदर असे गायक बनले, भगवंतांचं गुणगान करू लागले.